हाय यूट्यूब फॅमिली, मी सूर्य. मला स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी स्वयंपाक आवरून घेतले. आईशी गेली स्कूलला, तिचा टिफिन वगैरे दिले, तिचे पप्पा गेले तिला सोडायला. तर इथे मी भांडे घेतले घासायला. खूप सारे भांडे पडले होते. तर इथे असं झालं की बेसिंगचं पाणीच जात नव्हतं. बेसिंगचा पाईप खूप जाम झाला होता. तर मी त्यांना सांगितले की बेसिंगचं पाईप ते चेंज करून घ्या, त्याच्यामध्ये काय घाण बसली. पाणीच जात नव्हतं. किती प्रयत्न केले मी, तरी पाणी जात नव्हतं. मग तसंच हळूहळू त्याला थोडी घाण काढली मी आणि मग हळूहळू पाणी जात होतं. मी त्यांना 2 दिवस झालं सांगितलं की नीट करून घ्या म्हणतं. ते काय आज उद्या करत आहेत, काय नीट करून घेतले नाहीत. तर इथे मी तुमच्याशी बोलत होते भांडे घासत, कारण की मी तसंच व्हिडिओ टाकणार होते. पण ते वॉईस त्याच्यामध्ये थोडंसं टी व्हीचा आवाज येत होता, म्हणून मी वॉईसवर केला. मी 2 दिवस झालं व्हिडिओज आले नव्हते, कारण की माझी तब्येत बरी नव्हती. म्हटलं की दररोज एक व्हिडिओ टाकलाच पाहिजे, म्हणून असं ठरवलं होतं. पण काय करणार, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून टाकलेच नाहीत व्हिडिओ. मग आज घेतले मी व्हिडिओ बनवायला. आणि असं होतं की दररोज काय दाखवायचं, काय व्हिडिओ शूट करायचा, असं डोक्यात असतं दररोज. इंस्टालासुद्धा मला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि पोस्ट करायचे आहेत. 2 दिवस झालं तिथे पण मी व्हिडिओ टाकले नाहीत. मग पटापट कामं आवरून घेते. मग आयुष्यला 5 वाजता आणायला जावं लागतं मला स्कूलला. मग तिथून आल्यावर मग मी व्हिडिओ बनवायला घेते मी इंस्टाचे. मला जेवण बनवतानासुद्धा मला शूट करायचं होतं, पण ते काही करता आलं नाही. म्हणून मी माझ्या ताईंना माझे व्हिडिओ आवडतात का नक्कीच सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर मी इथे सर्व भांडे एकत्र घासून घेतले. पटापट भांडे घासून घेतले. प्रिन्सचे पप्पा आले होते, मला जेवायला दे म्हणत होते. मग त्यांना मी जेवायलासुद्धा दिले आणि मग परत माझं काम चालू केले. आणि मला म्हणतायत की मला जेवायला वाढ आणि तुझं काय करायचं ते तुझं तू करत बस, आधी मला जेवायला वाढ. म्हटलं माझं आज ठेवते, आधी ह्यांना आधी जेवायला देते, नाहीतर माझ्या मागे लागतील जेवायला दे म्हणून. मग मी इथे पटापट भांडे पण देऊन घेतले स्वच्छ असं. लाईट जात होती येत होती, रात्रापासून तेच चाललं आहे तिचं, लाईट चालले यायले. भांडे धुवून झालेत. मग लगेच मी बेसिंग वगैरे घासून घेतले. भांड्याची जाळी मी हॉलमध्ये नेऊन ठेवले, कारण की मला किचन धुवून घ्यायचं होतं. पण मी स्वच्छ अशी क्लीन करून घेतले. तर मी किचन वट्टा पण कात्याने घासून घेतले छान असं. खूप तेल होतं, चपात्या बनवलं की तेल असं सांडलेलं असतं, ते चिकट लागतं, म्हणून कात्याने स्वच्छ असं घासून घेतले, धुवून घेतले. किती छान वाटतं किचन क्लीन केलं की, एकदम असं एकदम क्लीन दिसतं, कुठेही असं दिसत नाही आहे घाण. मी तुम्हाला सर्व झालं की दाखवते किचन एकदा. बघा किती छान असं दिसतंय. तर आजच्यासाठी एवढंच. माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.